नाशिकमध्ये एकूण 1990 मतदान केंद्र आहेत आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघात 1922 मतदान केंद्रांवर मतदान होणार आहे। पोलीस बंदोबस्तात ही साहित्य वाटपाची प्रक्रिया या ठिकाणी पार पडतेय, तर लोकशाहीचा उत्सव साजरा करण्यासाठी प्रशासन सज्ज झालंय। नाशिकमध्ये साहित्य वाटपाच्या प्रक्रियेचा आढावा घेतलेला आहे आपले प्रतिनिधी महेश महाले यांनी। मतदानाची प्रक्रिया ही उद्या पार पडणार आहे, त्याची जी लगबग आहे ती आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते। मतदान केंद्रापर्यंत मतदानाचे साहित्य पोहोचवण्याची जी तयारी ती जिल्हा प्रशासनाकडून केली जाते। भारतीय निवडणूक आयोगाकडून खरं तर यंदाच्या वर्षी ही मतदानाची प्रक्रिया जी आहे ती राबवली जाते आहे। उद्या नाशिक आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघामध्ये मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे। त्या सगळ्या पार्श्वभूमीवर आता हे जे सगळे कर्मचारी आहेत ते मतदानाचं साहित्य, यंत्राचे जे साहित्य आहे ते घेऊन जाण्यासाठी सज्ज झालेले आहे। नाशिकमध्ये जवळपास 1910 मतदानाचे केंद्र आहेत, तर दिंडोरीमध्ये 1922 केंद्र आहे आणि या सगळ्या ठिकाणी हे मतदानाचं साहित्य पोहोचवण्याची जी तयारी आहे ती आता करण्यात येत आहे। या सगळ्या पार्श्वभूमीवर जर बघितलं तर पोलीस बंदोबस्त देखील मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आलेला आहे। तर दुसरीकडे बघितलं तर यंदाच्या वर्षी प्रथमच मेडिकल किट जे आहे ते यासोबत देण्यात आलेले आहे। मतदारांना किंवा कर्मचाऱ्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये यासाठी जिल्हा प्रशासनाने ही खबरदारी घेतलेली आहे। आता उद्याच्या दिवशी मतदानाची जी प्रक्रिया पार पडणार आहे आणि उमेदवारांचं जे भवितव्य आहे ते मतपेटीत बंद होणार आहे आणि येत्या काळात आता कोण बाजी मारते हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। महेश महाले, लोकशाही मराठी, नाशिक। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।